नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात विंडोज 10मध्ये व्हर्च्युअल बॉक्स कसं इन्स्टॉल करावे आणि त्याच्यासोबत येणारे एक्सटेन्शन पॅक बी कसं ॲड करावे. त्यासाठी आपल्याला 2 फाईल्स लागणार, व्हर्च्युअल बॉक्स आणि व्हर्च्युअल ओरेकलचे एक 3चे एक्सटेन्शन पॅकेट आहे. ते दोन्ही पण तुम्हाला ओरेकलच्या व्हर्च्युअल बॉक्स साईटवरती मिळतील. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पहिला व्हर्च्युअल बॉक्स इन्स्टॉल करावं पडणार. व्हर्च्युअल बॉक्सच्या डबल क्लिक केल्याने एक हे येतं पॉपअप, तो यस करणे. त्याच्यानंतर विंडोज इन्स्टॉलर येतं, त्याच्यानंतर नेक्स्ट करणे, त्याच्यानंतर आय ॲक्सेप्ट करणे, त्याच्यानंतर परत नेक्स्ट करणे, परत नेक्स्ट करणे. जे तिथं तुम्हाला कोणत्या फाईलमध्ये जर दुसऱ्या लोकेशनवरती जर करायचं असेल तर तुम्ही तिथं ब्राउज करून चेंज करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट केला, परत यस करणे. त्याच्यानंतर जे डिफरन्सेस आहे मिसिंग ते हे करण्यासाठी परत यस करणे. जे तुम्हाला कुठे ठेवणे आहे यस करणे, परत इन्स्टॉल करणे. आता याला इन्स्टॉलिंगला थोडा वेळ लागेल, जवळपास थोडा वेळ लागेल, 15 सेकंद नंतर इन्स्टॉलेशन चालू होईल. हे चालू झालेलं आहे. तिथं ऑलरेडी शॉर्टकट क्रिएट झालेला आहे, इन्स्टॉलेशन चालू आहे. त्याच्यानंतर हे इकडं आपल्याला डेस्कटॉपवरती राईट साईडला सुद्धा एक हे आलेलं आहे, इकडे फिनिश करणे, आणि राईट साईडला हे एक्सटेन्शन बॉक्स सुद्धा ग्रीनमध्ये आलेला आहे. आता सुरुवात व्हर्च्युअल बॉक्स ओपन करणे ऑलरेडी झालेलाच असतो. त्याच्यानंतर हे त्याचे हे आहेत ऑप्शन्स, प्रिफरन्स वगैरे आहे. प्रिफरन्समध्ये येतात ते अपडेटसुद्धा करणे. ते साईडला एक्सपोर्ट मोडसुद्धा आहे, तुम्हाला परत दाखवेन एक टायमान. त्याच्यानंतर हे थोडेफार आहेत. त्याच्यानंतर आहे इकडं इम्पोर्ट एक्सपोर्ट. इम्पोर्टमधून तुम्ही कोणतीही OVA फाईल असेल ती घेऊन हे करू शकता. आणि इकडून तुम्हाला हे एक्सटेन्शन पॅकसाठी येतं, एक्सटेन्शन पॅक म्हणलेलं आहे. त्याच्यावर क्लिक केले, ओके करणे. त्याच्यानंतर आम्ही ठेवलं इन्स्टॉल करणे. इन्स्टॉल करून नंतर आम्ही कुठे आहे, आमच्या डेस्कटॉपवरती आहे, तर डेस्कटॉपवर जाऊया आपण. हे बघा ऑटोमॅटिक आलेलं आहे. इन्स्टॉल केले, इन्स्टॉल करणे. त्याच्यानंतर त्यांचं एक येणार पॉपअप, ते तुम्ही सगळं ॲग्रीमेंट वाचून घेणे, लायसन्स ॲग्री करणे. हे आपलं काम झालेलं आहे, इन्स्टॉलेशन झालं, हे झालेलं आहे ऑलरेडी कंप्लीट काम. त्याच्यानंतर तुम्ही फाईलमध्ये जाऊन हे जे तुम्हाला बाकीचे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. जर तुम्हाला याच्यावर सुद्धा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि हे जर तुम्हाला अपडेट्स वगैरे जर माहीत नसेल तरी तसं आहे ऑप्शन, एक्सपर्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. बेसिकमध्ये आहे फक्त अपडेटसाठी आहे, लँग्वेज चेंज, नंतर डिस्प्लेचं थोडंफार म्हटलं तर तुम्ही हे चेंजेस करू शकता. लाईक रिझोल्युशन किती पाहिजे, आतमधल्या ISOचं रिझोल्युशन येणार, हे तुमच्या स्क्रीनचं नाही. जेव्हा तुम्ही विंडोज ओपन करणार, दुसरी कोणती तुम्ही इन्स्टॉल करणार त्याचं रिझोल्युशन येणार आहे. तुम्ही इकडून तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. आणि ऑटो पाहिजे ऑटो असतं, प्रॉक्सी सेट करू शकता. इंटरफेस आहे ते. ओके, तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.